श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? खूप छान असणारच. चला तर मग आज आपण एक नवीन ठिकाणी आलो आहोत. हे स्थान आहे श्री दत्तप्रभूंचे आजोळ करंजी नाशिक येथे. हे स्थान कुठे आहे, या कसे जायचे आहे, या सर्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधनं देणार आहे. हे स्थान दिंडोरी जवळील वणी मार्गाकडे जाताना नाशिक वणी मार्गावर ओझर धरणाच्या उजव्या बाजूला 3 ते 4 किलोमीटर आत आहे. सत्यपुरुष श्री दत्तात्रय यांचे आजोळ आहे. विशेष म्हणजे दत्तप्रभूंची पद्मस्थान स्थितीत मूर्ती म्हणजेच कर्दमुनींचा आश्रम. त्रेतायुगात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या भर मध्यानी महर्षी अत्री आणि महाप्रतिव्रता साध्वी अनुसूया माता यांच्या सुपुत्राने म्हणजेच भगवान श्री दत्तात्रयांनी अवतार धारण केला होता. साक्षात लक्ष्मी मातेचे पुत्र असलेले कर्दमुनी आणि देवाहुती यांची कन्या माता अनुसूया. या मठाला निर्जल मठ असंही म्हटलं जातं. सर्वप्रथम आपल्याला दर्शन होते ते सप्तशृंगी माताचं मंदिरामध्ये. श्री दत्तप्रभूंची पद्मासनित मूर्ती अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाही. एकमेव भारतामधून येथे ही मूर्ती पाहायला मिळते. मंदिराच्या आतमध्येच आपल्याला गुरुचरित्राचे अध्ययन, श्री रामचंद्र महाराजांचे दत्त मंदिरासमोर असलेले 56 वर्षे मोगलन न करता येथे तप केलेले आहे व त्यांचे अनेक चमत्कार इथे आपल्याला पाहायला मिळतात. श्री रामचंद्र महाराजांनंतर सद्गुरू जोशी महाराज व पुढील देवस्थानाची जबाबदारी परमपूज्य शिवदास गिरी व ब्रह्मचारी महाराज मोनीबाबा आता या आश्रमाची जबाबदारी सांभाळत आहेत. अशा प्रकारे खूप सुंदर असे आश्रम आहे. एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल घंटा दाबायला विसरू नका. व्हिडिओ फ्री आहेत आणि काही कमेंट असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.